पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. काय तू दादा कशाला गॅलरीत झोपलास? आमच्या घरी यायचं ना, बेल वाजवायची. नाही ले रक्षात आला. मग आता इथून पुढे ये. बाहेरच झोपणार आहे जसं काही. शी, तोंडनं तुझं काय पाणी पितोस हे गप. आणि तू आंघोळी करत नाहीस काय असं आई म्हणाली. कोण सांगतं रे बातम्या असल्या? राधाताई. काय अरे राधा, एक दिवस नाही मी ना उशिरा आंघोळ केली तर लगेच जगाला बोंबलून सांगते. हिचे एक चार्जिंग गेले. आणि काय रे, काल माझ्या बर्थडेला का नाही आलास? आंघोळ केली नव्हती म्हणून. पण आज सेलिब्रेट करू ना, चालेल? चालेल, पण मला गिफ्ट हवं. ते तर एक गिफ्ट. काय गिफ्ट 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 काय प्रॉब्लेम असतो यार यांच्या फोनचा? राधाचा फोनच लागत नाही. शी. या मुलींचा आहे ना फोनचा फार गोळा असतो. माझी आई फोन पर्स मध्ये ठेवते. बाबा खूप फोन करतात, तिला ऐकूच जात नाही. आणि मग होतात कटकटी आणि भांडण. राहू दे. बरं चल, मी जातो आंघोळीला. चालेल, जा की. आई शपथ, सौरभ दादा आंघोळीला गेलाय. ब्रेकिंग न्यूज, सौरभ दादा आंघोळीला गेलाय. राग मानू नकोस मार्कंड, पण तुझ्यात आणि सीमात काय प्रॉब्लेम आहे हे मला आता कळलंच पाहिजे. बघ, तुम्हा दोघांनाही आम्ही खास ट्रिपसाठी पाठवलं होतं. तुम्हाला एकांत मिळावं म्हणून तुम्ही 2 तासात परत आलात. हे बघ मार्कंड, तुमच्यात प्रॉब्लेम आहे, नक्की आहे. तुम्हा दोघांमध्ये कसलं तरी अंतर आहे, सारखं मला जाणवत असतं. तुम्ही दोघे एकमेकांशी बोलायला सुद्धा तयार नसता. तू फारसा इकडे येत नाही, ती तिकडे जात नाही. वरवर पाहता हे सगळं अगदी साधं दिसतंय, पण मार्कंड, मी तुला लहानपणापासून ओळखतोय. अण्णा, मला वाटतंय आज मीही तुमच्या समोर मन मोकळं करायला हरकत नाही. हो, कारण तुम्ही फक्त दादांचे मित्र नाही आहात. घरातल्या प्रत्येकाला तुम्ही जवळचे वाटता, मला सुद्धा. आणि अण्णा, म्हणूनच माझी खात्री आहे की जे मी आता तुम्हाला सांगणार आहे ते कितीही धक्कादायक असलं तरी ते फक्त तुमच्या जवळच राहील. सौरभ, अरे तू पिकअप करायला येणार होतास मला, का नाही आलास? सौरभ, कुठेस? सौरभ, ताई 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 ताई. अरे ऐक ना, तुला माहितीये दादा 3 वर्षांनी आंघोळीला गेलाय. गप, आगाऊ झालायस तू. अगं नाही ताई, मी खरं बोलतोय. अगं मी खरंच खरं बोलतोय. ऐक ना, अगं मी खरं बोलतोय. काही काय, एक नंबर आगाऊ, नुसतं आगाऊ झालायस अगं तू. नाही ताई. आदित्य, मार खाशीला आता गेला नाहीस तर. बघ, म्हणलं ना तू आंघोळीला गेलाय. मी कधीच खोटं बोलत नाही. आपण त्याची गंमत करूया. काय आदित्य, मार खाशीला आता गेला नाहीस तर. आई शपथ, काय चाललंय यार तुझा आद्या? आंघोळ पण तुला करायची का? तू तर 5 वर्षात गेला नसशील. आद्या, जा ना.
जांभळा. चला सौरभ भाऊनी 3 वर्षांनी आंघोळ केली म्हणायची. हो हो. मग आता तू पण कर माझ्या. नाही नको दादा नको सोड ना दादा नको नाही नाही सोड सोड ना दादा प्लीज सोड सोडलं त्याला सोडलं आता मग तू ये. सौरभ नाही, नाही. सौरभ 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 खबर आज की ताजे खबर ऐका 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 राधाताई आणि सौरभ एकत्र आंघोळीला गेलेत. ऐका 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 आज की ताजे खबर. अरे वा एक तर रात्रभर मला घराबाहेर ठेवलंस. आता का लाडीगोडी. रात्रभर म्हणजे तू रात्रभर घराबाहेर होतास? अरे मी दाराला चिठ्ठी लावून गेले होते की मला इमर्जन्सी म्हणून हॉस्पिटलला जावं लागतंय आणि मला तिथे पिकअप करायला ये. अरे आता रात्री 1:30 वाजता कुठे काकूंना किल्ली देऊ मी. आणि मी तुझी वाट बघत बसले तिथे. आणि मी तुझी. हा नशीब पाटील काकूंकडे डुप्लिकेट किल्ली होती. आदित्यने दिली मला आता. अरे हो त्यांच्याकडे स्पेअर किल्ली होती. अगं माझ्या सोनूल्या मी काय हॉस्पिटल मधले न्यूबॉर्न बेबी आहे का. तू वागतोसच तसा. चिडतोस काय, रुसतोस काय, ओरडतोस काय. हो नाही म्हणजे एवढं रोमॅन्टिक वातावरण असताना छान शॉवर चालू आहे आणि तू इथे रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये वेळ घालवतेस. मी काय लावले. सौरभ अरे आज की ताजे खबर आज की ताजे खबर आज की ताजे खबर आज की ताजे अरे यार हा आदित्य बाहेर बोंबलत सुटला. अख्खी सोसायटी गोळा करेल आता. येऊ दे ना. मी माझ्या नवऱ्याबरोबरच आहे ना. मग त्यांना काय करायचं. ओहो अहो तुम्ही काय बघताय. नवरा बायको आहेत ते. त्यांनी मिठी मारायची नाही तर कुणी मारायची मिठी. ज्यांच्या मनात पाप तेच बडबडणार. चला तुमचं तुम्ही घरी जा. चला 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 पटपट जा. राधाताई त्याला चांगलं धुवून काढ. ती आंघोळीच्या साबणाने. त्यांनी फरक नाहीच पडला तर कपडे धुण्याच्या साबणाने. आणि त्यांनी सुद्धा फरक नाही पडला तर भांडी घासण्याच्या साबणाने धुवून काढ. पण त्याला धुवून काढ म्हणजे 5 वर्ष बघायला नको काय. या कचड्या नको नाही
नाही कसं नाही कसं नाही 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 का नाही नाही करू ना हो सौरभ तुझे कपडे काढून पाठवतो ना सगळे नाही, सोड सोड त्याला सोड सोड. अरे अण्णा मी आणि सीमा फक्त नावानं नवरा बायको आहोत. तुम्हाला म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार कदाचित, पण आजपर्यंत आम्ही कधीही काय? अरे पण का? अण्णा का म्हणजे अहो मला कधी सीमाविषयी प्रेम नाही वाटलं. म्हणजे मला तिच्याबद्दल खूप आदर आहे, प्रचंड कौतुक आहे मला तिचं, पण प्रेम. अरे मग लग्न का केलंस तिच्याशी? तुम्हाला सांगितलं तर विचित्र वाटेल, स्ट्रेंज आहे खरोखरच. म्हणजे बघा तुम्हाला आठवतं का की जेव्हा सीमाचं स्थळ आलं होतं तेव्हा आई खूप आजारी होती. हो. हा आणि झालं काय की सीमा घरातल्या सगळ्यांनाच आवडली आणि आईनी तर ताबडतोबच लग्न कर असा हट्टच धरला माझ्याकडे. हो, मला चांगलं आठवते ना. पण मग तू त्याच वेळी. अहो त्याच वेळी अण्णा मी तिला स्पष्ट सांगितलं होतं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. मग म्हटलं ना अण्णा, विचित्र आहे सगळं, स्ट्रेंज. सीमानं काय उत्तर दिलं माहितीये? ती म्हणाली की मी लग्न करेन तर तुमच्याशीच. अण्णा मी तिला बरोबरीनं सांगितलं की लग्नानंतर मी तुझ्या प्रेमात पडेन या भ्रमात राहू नकोस. अहो तिला हेही स्पष्टपणे सांगितलं की तू आत्ता हट्टाला पेटून माझ्याशी लग्न करतेस ग, पण समजा लग्नानंतर मी दुसऱ्या एखाद्या मुलीच्या प्रेमात पडलो तर काय? यावर सीमाचं उत्तर होतं, माझी काहीही हरकत नाही. अरे काय वेळ लागले का तुम्हाला? हे सगळं असं तीर पागडं होतं तर लग्न कशाला केलं? कारण सीमाला हे लग्न हवं होतं. तिनं तशी प्रतिज्ञाच केली होती. अण्णा तुम्हाला खोटं वाटेल पण तिनं चक्क मला लिहून दिलं की मार्कंडची इच्छा नसताना हे लग्न मी फक्त मला हवंय म्हणून करतेय, स्वतःच्या जबाबदारीवर. आणि त्यात हेही लिहिलं की मार्कंडच्या स्वातंत्र्याचा मी आदर करते. छे, मूर्खच आहे सीमा. पण मार्कंड तुझीच सुद्धा चूक आहे. तू तरी नाही म्हणायचंस ना. अहो अण्णा असं काय करताय? आईला हवं होतं ना हे लग्न. आणि मला वाटतं इतक्या वर्षात तुम्हाला सीमाचा स्वभाव कळला असेल. हट्टी येते, एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. काहीही करून तिनं माझ्याशी लग्न केलंच असतं. असतं का? केलंच. अण्णा पुन्हा सांगतो, या घराकरता सीमा जे काही करते ना ते थोर आहे केवळ. पण आम्ही पती पत्नी कधीच होऊ शकलो नाही अण्णा. प्रेमाचं इंजेक्शन नाही ना आलो अजून की ते घेतलं, थोडंसं दुखलं आणि प्रेमात पडलं. एखादं फूल फुलतं ना आपोआप, तसं होतं प्रेम. म्हणजे आपल्याला पत्ताच लागत नाही. जेव्हा मन सुगंधानं भरून जातं ना तेव्हा कळतं, अरे हे तर प्रेम. मार्कंड, याचा अर्थ तुला दुसरी कोणीतरी. हो अण्णा. राणी दीक्षित तिचं नाव. साऊथ आफ्रिकेत भेटली मला. गेली 3 वर्ष आम्ही एकत्र राहतोय. लग्न नाही केलं.
मार्कंड हे असं काही तू बोलूच नको माझ्याशी. माझ्यासाठी हे सगळं खूपच. खरं आहे अण्णा, खोटं वाटलं तरीही हे खरं आहे. आणि मुख्य म्हणजे हे सगळं सीमाला माहिती आहे. काय? हो, इनफॅक्ट मी आणि राणी एकत्र येऊ इच्छितो हे सगळ्यात आधी मी सीमाला सांगितलं. तिला आमच्या नात्यातनं मोकळं करायची तयारीही दाखवली, रादर विनंती केली मी तिला. पण ती याकरता तयार नव्हती. ती आमचं नातं कधीच तोडणार नाही अण्णा. त्यामुळे माझा नाईलाज होता. हे सारं कल्पनेच्या पलीकडचं आहे मार्कंड. ऐकूनच अस्वस्थ झालोय मी. सीमाच्या तगमगी मागे इतकं सगळं आहे हे ठाऊकच नव्हतं. जाणवत मात्र होतं. मार्कंड, आम्ही सारे एका चौकटीत जगणारी माणसं. या अशा नात्याच्या गुंत्यांकडे कसं पाहू हे आम्हाला खरंच कळत नाही. पण मला इतकंच कळतंय की यात कुणाची कदाचित चूक नसेल, पण कुणीही बरोबरही नाही. सीमा, मी आलो चेंज कर. हाय केसर. हाय. येऊ ना? ये ना, बस ना. थँक्स. आफ्टर ऑल तू आमची मैत्रीण आहेस. आफ्टर ऑल, फर्स्ट ऑफ ऑल, लहानपणापासूनच मैत्रीण आहे ना मी त्याची. हो. चहा घेणार? हो. मी पटकन फ्रेश होते आणि चहा घेऊन येते. बस. तुला काय झालं नजर चुकवायला? काय नाही केसर, तू मैत्रीण आहेस ना माझी, मग मैत्रिणीसारखीच वाग. हा, जास्त डोक्यात जाऊ नकोस. हो, तू ना आधी ओळखीची माणसं असल्यासारखं जरा नीट वागायला शिक. हा, हे आणि उगाच मला डोस नाही पाजायचा, कळलं? राधा, झाला का चहा? प्लीज लवकर घेऊन ये. आले आले. हे घे. थँक्स. हे घे. थँक्यू. चहा करता यायला लागला वाटतं तुला. सॉरी. हो. माझ्याशी बोलायचा कंटाळा आला असेल तर मी जाते. एक मिनिट, तू छोट्या छोट्या गोष्टींचे काय इश्यू करतेस? रात्रभर दमून आली आहे ती. एक इमर्जन्सी केस होती तिला हॉस्पिटलमध्ये. सौरभ प्लीज. ओ ओ येस, आय एम रिअली व्हेरी सॉरी. डॉक्टर, सॉरी. अरे तुम्ही दोघं उभे का? बसा ना प्लीज. ऍक्च्युली मी तुम्हाला दोघांना इन्व्हाइट करायला आले होते. माझ्या बाबांचाच बर्थडे, सो आमच्या घरी चला, आपण त्यांना मस्त सरप्राईज देऊ. हा, ओ तू
दमली आहेस नाही का, जागरण झालंय तुला. तू तू आराम कर ना, तू झोप. मी सौरभला घेऊन जाते. हा सौरभ, चल.